लॉर्ड, किती जण आत्मिक मानना घेण्यासाठी तयार आहेत? थोडा वेळ जग आणि जगातल्या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात. देवाच्या संपर्कात, देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. हालेलुया. थोडा वेळासाठी मी विनंती करतो, आपले फोन स्विच ऑफ करा किंवा एअरफोन मोडला टाका, जेणेकरून वचनाला कुठल्या प्रकारचा व्यत्यय येणार नाही. ज्याप्रमाणे मरेने सार्वकालिक जीवनाचा वाटा निवडला, तो वाटा निवडण्याची संधी देवाच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि आज पुन्हा एक वार देव त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलणार आहे, आमची जडणघडण करणार आहे, आम्हाला आकार देणार आहे. त्या प्रभूचं जिवंत वचन आपल्यापर्यंत येत असताना देवाची दासी सिस्टर शेळके मंडळीच्या वडील त्या वचन घेऊन येत असताना वचनाचं आणि या दासीचं आपण स्वागत करूया, टाळ्या वाजवूयात, देवाला धन्यवाद देऊयात. आणि निश्चितच देव आज आम्हा प्रत्येकाशी संवाद साधणार आहे, आम्हाशी हितगुज करणार आहे. त्या प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. Let all thanks be to the Lord. ख्रिस्त येशू आला याच्या संदर्भातले गीत गाऊन आपण त्याचा गौरव केलेला आहे. And we have sing songs to him and glorified him. ह्या गाण्यातून आपण बघितलं की येशू आला, तो जगातला अंधकार दूर करायला आला. And through songs we saw that Jesus came into this world and to take away the darkness from this world. त्या अंधकारामध्ये रस्ता दिसत नव्हता, मार्ग दिसत नव्हता, तो मार्ग दाखवायला मार्ग म्हणून तो आला. And in the darkness the way wasn't visible, we couldn't see it, and to show the way he became the way and came to us. आमचं तारण करायला तो आला. He came to save us. आणि हे सगळं म्हणत असताना आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की हरवलेली शोधायला आणि तारावायला तो आलेला आहे. And while all this was happening, we know one thing: he came to search those who were lost and to save them. आता आपण इथं सगळे बसलेले जे आहोत, And while we are sitting here today, आम्हाला ख्रिस्त मिळालेला आहे, we have received Christ, आम्हाला प्राप्त झालेला आहे, and he has come into our lives, येशूने आम्हाला शोधलेला आहे. and Jesus has found us. म्हणजे याचा अर्थ आम्ही हरवलेलो होतो का? So does this mean we were lost somewhere? हो, मी म्हणेन मी हरवलेली होते. So I would say that I was lost. आम्ही जगातल्या गोष्टीमध्ये, पापामध्ये, अंधकारामध्ये हरवलेलो होतो. And we were lost in this world, the things of the world, in sin, in darkness. आणि ते शोधण्यासाठी येशू आलेला आहे. And to find such people, Jesus came into this world. तो काय करतो? What does he do? आपल्यासारखी जी लोक आहेत, People like us, जी अंधकारामध्ये आहेत, those who are in darkness, त्यांना शोधून आणतो, he searches them, त्यांचं तारण करतो. he saves them. आम्ही जेव्हा त्याची वाणी ऐकतो, And when we listen to his voice, त्याच्या मागे चालू लागतो, we walk behind him, आणि आम्ही त्याची मुलं होतो. and we become his children. आता आमच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी, संधी प्राप्त झालेली आहे. And we got this opportunity. पण जगामध्ये असे कित्येक लोक आहेत की अजून ते हरवलेले आहेत. And there are many people in this world, they are still lost. काही लोकांना तर हेही माहिती नाही की ते आपले हरवलेले जीवन जगत आहेत. And they don't even know that they are living a lost life. म्हणून आम्हाला जे तारण पावलेल्या लोक आहेत, And so the saving that we have got, ते आमची जबाबदारी आहे की हरवलेल्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचायचं आहे. and that is the responsibility we have to reach the lost. आता आमचं तारण प्राप्त झालं म्हणजे आम्हाला तारणारा मिळालेला आहे. And we have got salvation, so we have got the savior. आमचा देव आम्हाला मिळालेला आहे. We have got a God. मी म्हणेन मी माझा तारणारा, माझा देव मला प्राप्त झाला आहे. So I'll say I got my savior, I got my God. जसं मी म्हणते हा माझा देव आहे, And like I say, he's my God. बायबलमध्ये अनेक लोक आहेत की त्यांच्या नावाने ओळखलं जातं, जसं अब्राहमाचा देव. So in the Bible, the God is known by the names of many people. For example, Abraham, इसहाकाचा देव, God of याकोबाचा Isaac, देव, God of Jacob, दाविदाचा देव, God of मोशेचा David, देव. God of Moses. फक्त
असंच नाही तर स्त्री कॅरेक्टर देखील आहेत. And not only this, there are women characters by whom God is known. आपण म्हणू शकतो तो एस्थेरचा देव, We can see he's the God of Esther. कारण परमेश्वराचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तिने धडपड केलेली आहे. And to complete the plan of God, she strived hard. आपण म्हणू शकतो रूथचा देव, We can say the God of Ruth. कारण ती वेगळ्या लोकांमध्ये होती, परंतु जिवंत देवाची जेव्हा तिला ओळख झाली, ती आपलं सगळं सोडून या जिवंत देवाकडे आली आणि तिचा तो देव बनलेला आहे. Because she was in between different people, and when she knew the true God, she left everything and came to the God. एवढंच नव्हे तर पेत्राचा देव, Not only this, but God of Peter, त्याचे जे शिष्य होते त्यांचा देव, the God of the disciples, मग ते थोमा असो, be it Thomas, जब्दीची पुत्र असो, the sons of Zebedee, मेरी मगदलीन असो, Mary Magdalene. ह्या सर्वांचा देव म्हणून तो ओळखला जातो. He is known as the God of all these people. आता आपल्यासाठी काय चांगली गोष्ट आहे माहितीये का? So the good thing for us is, मला जेव्हा केव्हा आनंद वाटतो माहितीये का? when do I feel happy? कोणीतरी थर्ड पर्सन आपली ओळख कशी करून देतो When some third person introduces us, आणि ते ह्यांना चालत नाही बरं का, कारण ह्यांच्या देवाला ते चालत नाही. because this thing is not suitable for them, because their God doesn't like this. एखाद्या पूजेला आम्ही गेलो, So if we went to some ritual, तिथं मूर्तीपूजा आहे there's some idol worship there, किंवा प्रसाद आहे, and there's something to eat. माझ्या ओळखीची व्यक्ती काय म्हणते, What does the people who know me say? नाही नाही नाही, त्यांना चालत नाही, त्यांच्या देवाला ते चालत नाही. Because they don't need this, because their God doesn't like this. म्हणजे माझी ओळख तिथं काय आहे? So what is my identity there? तो जो जगाचा निर्माण करता आहे, The one who is the तो माझा देव आहे. The one who is the creator of the world, he is my God. ही खूप मोठी ओळख आहे And प्रियांनो that is a great आपल्यासाठी. identity for us. निर्माण करता आमचा देव, The creator, our God. आणि लोक आम्हाला त्या नावाने ओळखत आहेत. And people know us by his name. आता सध्या ख्रिसमसचा सीझन आणि हा डिसेंबर महिना सगळीकडे ख्रिस्ताच्या जन्माविषयी बोललं जात आहे. And it is a season of Christmas, and the birth of Christ is taught everywhere. कुठेही बघा, सगळीकडे वेगवेगळ्या चर्चमध्ये किंवा तुम्हाला फेसबुकवर दिसेल, व्हॉट्सअपवर दिसेल, ख्रिस्ताच्या जन्माविषयी वेगवेगळ्या गोष्टी किंवा गाणी किंवा या प्रत्येक गोष्टीने ते देवाचं गौरव करत आहे. Wherever you see in the churches, on social media, and different places, they're glorifying Christ through teachings, through songs. हा जो देव आहे, The God, तो आमची काळजी घेतो, he takes care of us, तो आम्हाला सांभाळतो he nourishes us, आणि तो आम्हाला चालवतो. and he leads us. आता ख्रिसमस साजरा करताना एक गोष्ट सांगितली जाते की मरियेच्या उदरी ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. So while celebrating Christmas, a thing is told that Jesus was born of Mary. अगदी बरोबर आहे, बायबलमध्ये ते दिलेलं आहे. And that is the truth mentioned in the Bible. येशूला भूतलावरती येण्यासाठी एका कुमारीच्या उदराची गरज होती. And for Jesus to come into this world, a virgin had to conceive. आणि म्हणून मरियेची निवड त्या ठिकाणी So झालेली Mary was आहे. chosen for this. आणि मग येशू पवित्र आत्म्याद्वारे मरियेची गर्भधारणा झाली, येशूचा जन्म झालेला आहे. Through the Holy Spirit, Mary conceived, and then Jesus was born. येशूने शुद्ध आणि पवित्र जीवन जगलं. Jesus led a pure and a sanctified life. त्याला ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम त्याने पूर्ण केलं. And the thing that he was sent for, he completed his task. तो निर्दोष म्हणून सिद्ध झाला. And he was unblemished, and that was proved. त्याला क्रुसावरती देण्यात आलं. And he was crucified. त्याला नंतर मेल्यानंतर पुरण्यात आलं. And he was buried after death. 3 दिवसांनी तो पुन्हा उठला. Third day he was resurrected. स्वर्गामध्ये चढला. And he was ascended to heaven. आणि नंतर आपल्यासाठी पवित्र आत्मा देखील पाठवलेला आहे. And then he sent the Holy Spirit for all of us. बायबलमधल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत पाहत असताना परमेश्वर ज्या गोष्टी करतो किंवा ज्या प्रकारे काळजी घेण्यासाठी ह्या भूतलावरती येतो, त्या प्रत्येक गोष्टी अशा स्टेपमध्ये आहेत. So different thing mentioned in the Bible, the steps by which God takes care of us are mentioned in the Bible. उत्पत्तीमध्ये बघतो की परमेश्वराने आदाम आणि हवाला निर्माण केलं. We see in Genesis, God created Adam and Eve. आता मी मनुष्याबद्दल बोलत आहे म्हणून ती पहिल्यांदा So घेतलं. I'm talking about man, so we talk about the first man. म्हणजे आपल्या मानवाचा निर्माण करता तो परमेश्वर. The creator of man is our God. नंतर येशू जो जगामध्ये आला, After that, when Jesus came into this world, कुमारीच्या उदरी त्याचा जन्म झाला. he was born of a virgin, देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र म्हणून भूतलावरती आला. and the Son of God, as the Son of Man, he came on this earth. तो कशासाठी आला ते स्पष्ट आपल्याला सांगितले. And we know why he came into this earth.
त्याच्यानंतर हे सगळं आपण बघितलं की त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान आणि तो स्वर्गामध्ये गेला. And later we know that his death, his burial, his resurrection, he went to heaven. आणि त्याच्यानंतर मात्र पवित्र आत्मा आपली काळजी घेण्यासाठी आलेला And आहे. after that, he sent the Holy Spirit to take care of us. आता ह्या सगळ्या स्टेप्स होत आहेत. And these are the steps that are going on. परंतु जेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो But when the Holy Spirit come into us, आणि ही जी आत्ताची वेळ चालू आहे, and the times now, म्हणजे हा जो समय चालू आहे, the time that is going on now, ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. and this time is a big responsibility for us. क्रिएशन, निर्मिती झालेली आहे Creation मनुष्याची. was done. येशू आला, त्यांनी त्याचं काम केलेलं When आहे, Jesus came, he completed his work. तो गेलेला आहे After he went to heaven, आणि तो आता पवित्र आत्मा आलेला आहे. the Holy Spirit is here with us today. आता मग आपली जबाबदारी काय वाढली प्रियांनो? So what is our responsibility today? वचन वाचू. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8 वचन. Acts 1 and 8. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. But you shall receive power when the Holy Spirit has come upon you, and you shall be witness to me in Jerusalem and in all Judah and Samaria and to the end of the earth. ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. And that is a big thing here. पवित्र आला आणि आत्मा आला, आपल्याला प्राप्त झाला आणि आता संपलेलं नाही. Holy Spirit came to us, we received him, and it's not over now. काय म्हटलेलं आहे? What's written there? पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल. Holy Spirit will come upon you and you will get the power. आता जर आमच्यावरती पवित्र आत्मा आलेला आहे, If Holy Spirit is upon us today, आम्हाला सामर्थ्य प्राप्त झालेलं we have आहे, got the heavenly power. तर मग काय झालेलं आहे? So what has happened then? शिष्यांना तो काय सांगतो? What is he telling the disciples? येरुशलेमात, सर्व यहुद्यात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. In Jerusalem, in all Judah and Samaria, to the ends of the earth, you will be my witness. शिष्यांना सांगितलं. He's telling the disciples. आता आपण त्याचे शिष्य आहोत. So we all are his disciples today. आपल्यासाठी देखील तेच वचन आहे. And this word is for us as well. ह्या अगोदर जी कामं झालेली आहेत ती झाली, The things that were done before this also. परंतु आता जेव्हा आम्हाला पवित्र आत्मा मिळतो तेव्हा आमचं काम चालू आहे, हा आमचा समय चालू आहे. But today when we have received the Holy Spirit, our time is going on and our work is going on. आम्हाला काय व्हायचं आहे? What do we have to become? त्या येशू ख्रिस्ताची साक्षी व्हायचं We आहे. have to become witness of Jesus Christ. का साक्षी व्हायचं आहे? Why do we have to bear witness? त्यांनी सांगितलेलं आहे. It's written there. कशाबद्दल साक्षी व्हायचं आहे? Witness about what? येशूने काय काय केलं, त्याचं पुनरुत्थान, तो पुन्हा येणार आहे, तो आम्हाला घेऊन जाणार आहे, नंतर ते जे जजमेंट येणार आहे, जो न्याय येणार आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगण्यासाठी साक्षी बनवलेला आहे. And the death of Jesus, his burial, his resurrection, his ascension, the coming judgment, to tell all of these to us, he is a witness. येशूचा जन्म झाला हेही सांगायचं आहे. And we have to tell the birth of Christ. त्याचं जीवन आम्हाला सांगायचं We आहे. have to tell his entire lifetime. त्याचं कार्य काय काय होतं ते सांगायचं We have आहे. to tell about the work he's done on this earth. तो कसा शुद्ध आणि पवित्र जीवन शेवटपर्यंत जगला आणि निर्दोष म्हणून सिद्ध झाला हे आम्हाला सांगायचं आहे. Like the life he lived was a holy and a pure life, and how he was unaccused till the end. आम्हा सर्वांचं पाप त्याने कसं स्वतःवर घेतलं आणि त्या क्रुसावरती आमच्या पापांसाठी गेला हे सांगायचं आहे. Like how he took all of our sins upon him, and how he took those sins and went on the cross. You have to tell everyone. आणि ज्यांना सांगता त्यांना हेही सांगायचं हे तुमच्यासाठी देखील आहे. And the people we tell to, we have to tell them that this is for you as well. त्यानंतर त्याचा मृत्यू सांगायचा आहे. We have to tell about his death. तो अधोलोकात उतरला हेही सांगायचं We आहे. have to tell he went to the Hades. त्याच्यानंतर त्याचं स्वर्गारोहण, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण हे देखील सांगायचं आहे. After that, we have to tell about the resurrection and the ascension to heaven. हे आपण साक्षी आहोत. We are all witness for this. आता हे काम आपल्याला दिलेलं आहे. So this work is given to us today. आधीची कामं संपलेली आहेत, Old works have been completed, परंतु आता दिलेलं काम हे आपल्याला करायचं आहे. but the work given to us today, we have to fulfill it. काय काम आहे? What is the work? दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला ही साक्ष आम्हाला या भूतलावरती लोकांना द्यायचं आहे. And a savior is born unto you in the city of David. We have to spread this gospel to everyone. ही हिस्ट्री आहे.
That is a history. इतिहास घडलेला आहे. And the things that happened in the past. ह्याच्यासाठी जी काही चिन्ह आणि जी काही घडलेल्या गोष्टी कुठं घडल्यात, कुठलं ते गाव आणि कुठल्या वेळेला घडलं आणि त्याची वंशावळ काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऐतिहासिकरित्या सिद्ध झालेल्या आहेत, त्या आपल्याला सांगायच्या आहेत. And we have to tell about everything, about the birth, the place of birth, the village of birth, the signs that were given that time. We have to tell about the bloodline. We have to tell about everything because it's history. आपण येशूच्या कामाविषयी किंवा त्याच्या क्रुसाविषयी नेहमीच बोलतो, परंतु हा जो पिरियड आहे, ती संधी असते आपल्याला येशूच्या जन्माविषयी आणि त्याचा जन्म का झाला हे सांगण्याविषयी. कारण लोकांची मेंटॅलिटी, त्यांचं आता सध्याची मानसिक स्थिती हे स्वीकारणारी असते. Because we always talk about death of Jesus, the resurrection, but this time, this is the time, this is the month where we talk about his birth because the people are also prepared to accept this thing. आणि मग जन्मानंतर हळूहळू आपण ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी तो येण्यापर्यंतच्या आणि न्यायापर्यंतच्या कव्हर करायच्या असतात. And after his birth we have to slowly tell people about all these things and finally we have to tell him about the second coming and the coming judgment. आता लुक्रुस शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 10 ते 12 वचन आपण वाचूया. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो. ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण हीच की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बाळक तुम्हास आढळेल. Then the angel said to them, Do not be afraid, for behold, I bring to you good tidings of great joy, which will be to all people. For there is born to you this day in the city of David a Savior, who is Christ the Lord. And this will be the sign to you. You will find a babe wrapped in a swaddling clothes, lying in a manger. आपल्याला पाठ असलेलं वचन आहे. And we all know this by heart. परंतु ज्यांना अजून माहित नाही त्यांच्यासाठी मी बोलत आहे. But people, those who don't know it yet, I'll tell it again. किंवा आपण कुठल्या प्रकारे हे वचन सांगायचं यामुळे मी बोलत आहे. But the way we should explain this verse to people, we'll hear this. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. And behold, an angel of God stood before them, and then the angel said to them, Do not be afraid, for behold, I bring to you good tidings. आणि काय सुवार्ता आहे? And what is the good gospel? ती ही की And that is, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. For there is born unto you this day in the city of David a Savior. तो ख्रिस्त प्रभू आहे. And who is Christ the Lord? 2000 वर्षापूर्वी. And 2000 years ago. आता आपली जबाबदारी काय आहे साक्षी म्हणून? So what is our responsibility as witness today? आज Today. आमच्या अंतःकरणात तर ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. In our heart, Jesus is already born. परंतु अनेक हरवलेले लोक आहेत. But there are many people who are lost today. काहींना माहितीच नाही त्यांनी ते हरवलेले आहेत. And some people don't know they are lost. त्यांना सांगायचं आहे, We have to go and tell them. तुमच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचा जन्म होणं गरजेचं आहे. In your heart, Christ needs to be born. तुमच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचा जन्म होणं हे गरजेचं It आहे. is important that Christ should be born in your hearts. आता गव्हाणीत जन्मलेल्या बाळाविषयी वेगळी खूण सांगितलेली आहे. And there's different sign mentioned about the baby who was born in the manger. बाळ कसं आढळेल हे त्यांनी तिथं सांगितलं. And we know how you'll find the baby. आता बाळ जन्मायचं नाहीये आपल्या अंतःकरणात. So we don't have to give birth to a baby in our hearts. पृथ्वीवर येण्यासाठी ते बाळ जन्म होणं गरजेचं होतं. To come into this world, a baby had to be born. आता आपल्या अंतःकरणामध्ये तारणारा जन्मण्याची गरज आहे. Into our hearts, a savior needs to be born. आता आपल्या अंतःकरणात तारणारा ऑलरेडी जन्मला आहे. In our heart, the savior is born. त्याची खूण काय आहे माहितीये का? And what is the sign of the savior? जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये तारणाराचा जन्म होतो, Whenever the savior is born in our hearts, तेव्हा आमचं अंतःकरण शांतीने भरलं जातं. at that time our hearts are filled with peace. ही शांती कोणीही आमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. That peace no one can take away from us. कारण ही जगातली शांती नाहीये. Because the peace does not belong to the world. येशू काय म्हणाला? What does Jesus say? मी माझी शांती तुम्हाला देतो. I give my peace unto you. जग देतं तशी नाही. Not like the world gives. मी माझी शांती तुम्हाला देतो.
देतो. I give my peace unto you. आणि मग एकदा का ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये झाला, And when Christ is born in our hearts, मग आमचं चिन्ह काय आहे? what is the sign? आमच्या अंतःकरणामध्ये ती शांती प्राप्त झालेली आहे प्रियांनो. And the peace has been established in our hearts. आणि मग कितीही डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या And let there be any disturbance or anything that goes away wrong in our lives, तरी आमची ही शांती अंतःकरणामधली ढळू शकत नाही. the peace in our hearts never goes away. आम्ही या पृथ्वीवर राहतो तर सगळ्या गोष्टी घडणार. We live in this world, everything is going to happen in our lives. असं नाही की आता ख्रिस्ताचा जन्म माझ्या अंतःकरणात झाला आणि मी आता त्याला फॉलो करत आहे, त्याच्या मागे चालत आहे, काही संकटच माझ्या जीवनामध्ये येणार नाही. It doesn't mean Christ is born in my hearts, I follow him, I do everything for him, and now there will be no problems in my lives. पुष्कळ प्रॉब्लेम येतील. There are many problems in our lives. बरेच लोक तुमची शांती काढून घेण्याचा Many प्रयत्न people will करतील. try to take away your peace. बरेच प्रॉब्लेम्स तुमच्या जीवनामध्ये तयार करतील. And they will try to create many problems in your lives. आणि अशा वेळेस आमच्या जवळ एक आशा आहे की आमची जी शांती आहे ती आम्हाला येशूने दिलेली शांती आहे. But in such a time, we already have the hope that the peace in our hearts is given to us by Jesus. ती कोणीही काढून घेऊ शकत And no one can take it away from us. नाही. किती लोक प्रयत्न करू देत, And let people try whatever they want to. आपण डिस्टर्ब होऊ शकत We नाही. won't get disturbed. बाहेरून प्रश्न दिसतील आपले, And you can see the problems with your eyes. परंतु आपलं अंतःकरण एकदम शांत आणि प्रफुल्लित आणि देवासाठी आनंदित असं असेल. But your hearts would always be at peace, happy, and glad for God. येशू आला, त्याने आपल्याला मुक्ती दिली, तारणाचा मार्ग दिला, And Jesus came, He saved us, and He gave us the way of salvation. त्याने नवीन जीवन दिलं. He gave us a new life. आणि जेव्हा आपण इतरांना सांगतो की तुमच्या अंतःकरणात ख्रिस्ताचा जन्म होण्याची गरज आहे, तारणाऱ्याचा जन्म होण्याची गरज आहे, त्यांना ह्या गोष्टी आपण समजावून सांगितल्या पाहिजे. So when we tell other people that Christ needs to be born in your heart, the Savior needs to be born in your heart, we have to explain these things. जुन्या करारामध्ये येशूच्या विषयी किंवा त्याच्या जन्माविषयी अनेक भविष्यवाणी आहेत. So in the Old Testament, many prophecies were made about the birth of Jesus. काही लोक म्हणतात की 300 पेक्षा जास्त भविष्यवाणी And आहेत. some people say there are more than 300 prophecies. काही म्हणतात 400 पेक्षा जास्त आहेत. Some people put it at more than 400. अगदी उत्पत्तीपासूनच सुरुवात होते. And from the Genesis it starts. निर्मिती झाली, And creation was done. पाप झालं, Sin was done. तिसऱ्याच अध्यायामध्ये येशूविषयी भविष्यवाणी आली. And in the third chapter itself, it speaks of Jesus. पाप आलं की त्याच्यामधून मुक्त करणारा पाहिजेच आहे. And when sin comes, there should be someone who delivers from sins. जगामध्ये पाप आलं की शुद्ध आणि पवित्र रक्त, निष्कलंक रक्त ह्याची गरज निर्माण झाली. So when sin came into this world, unblemished blood, the need for that is established. म्हणून तिसऱ्याच अध्यायामध्ये 15व्या वचनामध्ये सांगून टाकलं की ख्रिस्त या ठिकाणी येऊन आमच्या मध्ये येणार आहे आणि आम्हाला या सर्वांमधून सोडवणार आहे. So in the third chapter itself, in the 15th verse, it is said that Christ would come into this world and deliver us from sin. वाचूयात ते वचन. And let us read it. आणि तू व ती स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडीशील. 3:15. And I will put enmity between you and the woman, and between your seed and her, and he shall bruise your head, and you shall bruise his heel. पहिलं पाप घडलं After the first sin, आणि लगेचच ख्रिस्ताचा येण्याविषयीची भविष्यवाणी देखील तयार झालेली आहे. and then the prophecy about the coming of Christ was made. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये ह्या भविष्यवाण्या दिलेल्या आहेत. And this prophecy is done in many different books. अगदी त्याच्यानंतर लेवीचं पुस्तक असू दे, गणनाचं पुस्तक असू दे, स्तोत्र, यशिया, बाकी संदेष्टे, दानियल, या सगळ्यांनी ह्या भविष्यवाण्या लिहून ठेवलेल्या आहेत. And Leviticus, Numbers, Daniel, Isaiah, everywhere it is written about Jesus. कारण तेव्हापासूनच ठरलं होतं की येशू आता या भूतलावरती येणार आहे. Because it was determined that time only that Jesus would come into this world. त्यातले 1-2च भविष्यवाणी आपण वाचणार आहोत. And let us read a couple of them. मिखाचं पुस्तक, याचा 5वा अध्याय आणि 2रं वचन. Micah 5 and 2. हे बेथलेहम एफ्रेथा, यहूदांच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मधसाठी येसायाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. But you, Bethlehem Ephrathah, though you are little among the thousands of Judah, yet out of you shall come forth to me the one to be ruler in Israel, whose goings forth are from of old, from everlasting.
बेथलेहेमामध्ये येशूचा जन्म होणार ही हिस्ट्री लिहून ठेवलेली आहे. And it is written already that in Bethlehem Jesus would be born. स्थान सांगितलेलं आहे, कुठल्या ठिकाणी प्रॉपर तिथं जायचं आहे. And the place is mentioned there that where the Savior would be born. आणि म्हणून बरोबर जेव्हा येशूचा जन्म व्हायचा तेव्हा नावनिशी लिहून द्यावी अशी कैसर ऑगुस्त याची आज्ञा झाली. And so when Jesus was supposed to be born, to conduct a census, the king had an order. आणि त्यामुळं योसेफाला आपल्या वाग्दत्त झालेली त्याची जी पत्नी होती तिला घेऊन त्या ठिकाणी जावं लागलेलं आहे. So Joseph and his fiancée, they had to go to that place. कारण येशूचा जन्म त्या ठिकाणी होणार होता. Because Jesus was supposed to be born in there. मिखाणी लिहून ठेवलेलं आहे. And Micah had mentioned already. भविष्य पूर्ण होणं गरजेचं आहे. So the prophecy needs to be fulfilled. अजून एक वचन वाचू, इर्मयाचं पुस्तक 23 अध्याय 5 ते 6 वचन. परमेश्वर म्हणतो, पहा, मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवेन, तो राजा होऊन राज्य करेल, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्मन्याय करेल. असे दिवस येत आहेत, त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे परमेश्वर आमची धार्मिकता. Behold, the days are coming, says the Lord, that I will raise a branch. I raise to David a branch of righteousness. A king shall reign and prosper, and execute judgment and righteousness in the earth. In his days Judah will be saved, and Israel will dwell safely. And this is his name, by which he will be called the Lord our righteousness. लॉर्ड परमेश्वर आमची धार्मिकता. The Lord our righteousness. परमेश्वर आमची धार्मिकता. Lord is our हे righteousness. नाव त्याला दिलेलं आहे. And the name has been given to Jesus. दाविदाच्या घराण्यातून त्याचा जन्म होणार आहे. And he was born in the house of David. तो राजा असणार आहे. He would be a king. स्टार वगैरे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. And the sign of the star is a different thing. मागी लोकांसाठी नाही का तारा दिसला. And for the Magi people, the star was seen there. तारा बघून ते म्हणाले की राजाचा जन्म झालेला आहे. And they saw the star and they said a king is born. आणि म्हणून त्या काळचा राजा घाबरून गेला होता. And that is why the worldly king at that time was fearful. कारण राजा जन्मला आहे. Because a king is born. परंतु इथे इर्मयाने आधीच लिहून ठेवलेला आहे. But Jeremiah had mentioned already before. त्याला काय काय म्हणण्यात येईल, त्याला शास्ता म्हणण्यात येईल, त्याला संदेष्टा म्हणण्यात येईल, त्याला आमची धार्मिकता म्हणण्यात येईल, त्याला राजा म्हणण्यात येतील. ह्या सगळ्या गोष्टी ह्या संदेष्ट्यांनी ह्या वेगवेगळ्या लेखकांनी अगोदर लिहून ठेवलेल्या आहेत. And he will be called a king, a prophet, he will be called righteousness. Everything is mentioned by the prophets beforehand. ह्या बऱ्याचशा प्रॉफेसी आहेत, बऱ्याचशा भविष्यवाणी आहेत, परंतु त्यामध्ये यशया संदेशाने लिहून ठेवलेले जे आहेत ते अतिशय सुस्पष्ट आणि प्रभावीपणे आणि सगळ्यांना समजेल अशाच प्रकारे आहे. So there are many prophecies mentioned, but the prophecy written by Isaiah is already very clear and that people would understand it. बऱ्याच वेळा आपण ते वचन वाचतो. We read it all the time. तरी पण आज परत एकदा वाचूया. We'll read it again today. यशायाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन. Isaiah 7 and 14. यास्तव प्रभू स्वतः तुम्हा चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सन्निध देव असे ठेवेल. Therefore the Lord himself will give you a sign. Behold, the virgin shall conceive and bear a son, and shall call his name Emmanuel. अजून मेरीची कोणाला माहिती नाहीये. And no one knows about Mary yet. परंतु यशायाने स्पष्टपणे कुमारीच्या उदरीतीचा जन्म होणार आहे ही गोष्ट सांगून ठेवलेली But आहे. Isaiah already said that the virgin shall conceive and bear a son. अजून एक वचन वाचूया, त्याच ह्याच्यातलं 11वा अध्याय 1 ते 2 वचन. And 11, 1 and 2. ईशाच्या बुंदाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. There shall come forth a rod from the stem of Jesse, and a branch shall grow out of his roots. The Spirit of the Lord shall rest upon him, Spirit of wisdom and understanding, Spirit of counsel and might, the Spirit of knowledge and of the fear of the Lord. ईशायाच्या बुंदाला धुमारा फुटेल, त्याच्या लिनिएज मधून किंवा त्याच्या वंशावळीमधून येणार हे स्पष्ट करून सांगितलं. And someone would come out of the lineage of Jesse.
आणि तो कसा असणार आहे? And how would he be? परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर असणार आहे. And the Spirit of Lord rests upon him, Spirit of wisdom and understanding, counsel and might, Spirit of knowledge and the fear of God. आणि दुसऱ्या ठिकाणी लिहिले आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे. Second place it is written that a baby is born unto us, a boy is given unto us. 53व्या अध्यायामध्ये तर स्पष्टच सगळ्या गोष्टींचं वर्णन करून In टाकलेलं आहे Isaiah 53 it is explained clearly. की तो क्रूसावरती कसा जाईल, त्याला काय काय सहन करावं लागेल, त्याचा अपमान कसा होईल. अजून खूप वर्ष शतकं जायची आहेत, परंतु ह्या गोष्टी डिटेलमध्ये येशूविषयी लिहून ठेवलेल्या आहेत. And so many centuries have to pass by, but still it is clearly mentioned about Jesus beforehand. आणि मग ह्या सगळ्या भविष्यवाण्यांची पूर्तता म्हणून येशूचा जन्म झालेला आहे. And to fulfill all of these prophecies, Jesus was born. आणि मग येशू कशासाठी आला ते पाहिलं आपण, की हरवलेले शोधायला आणि त्यांचं तारण करायला तो ह्या भूतलावरती आलेला आहे. So why did Jesus come in? We know that he came to find the lost and to save the one who needs saving. पण येशू जेव्हा भूतलावर आला, त्याची निवड करण्याची पद्धत जी आहे ती खूप वेगळी आहे प्रियांनो. So when Jesus came on this earth, the way of choosing him was different. तो आपल्यासारखे लोक निवडतो, And he chooses people like us. जे खूप जगामध्ये भटकलेले आहेत. People are lost in this world. आपण आपल्या स्वतःचा विचार केला किंवा परीक्षण केलं तर आपलं जीवन आपण बघावं. And if we think about us or introspect, we should look at our lives. येशूचे शिष्य बघा, Look at the disciples of Christ. पेत्र Peter, पापामध्ये जीवन जगत होता. he was living a life in sin. खोटं बोलणारा, फसवणारा, अनेक वेगवेगळे पापांची वर्णन आहे He त्याच्यात. was a liar, he was a deceiver, and many sins describing him. बाकीचे पण शिष्य, थोमा बघा, जब्दीचे पुत्र बघा. कधीतरी एकदा या शिष्यांच्या जीवनाविषयी तुम्ही शिक्षण घ्या. And look at the others, Thomas and the others. You have to study about the life of his disciples. मत्ते जो टॅक्स कलेक्टर होता, And Matthew, who was a tax collector. ते इस्रायल लोक त्याच्याशी बोलतच नव्हते का, कारण ते काम त्यांना वाईट वाटत दिसत होतं. Israelites wouldn't talk to him because they think lowly of his work. पण येशूची निवड करणं अशा प्रकारचं आहे. But the way of choosing of Jesus was in this way. मरिया मगदालिया, And Mary Magdalene, पजेस्ट भूत लागलेली स्त्री, and she was a possessed woman with evil spirits. परमेश्वराने येशूने यांची का निवड केली Why बरं? did Jesus choose all of these people? जेव्हा येशू त्यांना हाक मारतो, When Jesus calls all of these, त्यांना सांगतो माझ्या मागे या, he tells them to follow him. त्यांचे अंतःकरण बघा, Their hearts change. ते आहे तसं सगळं सोडून त्याच्या मागे जातात. Like they were the same condition, they just leave everything and go behind him. आणि त्याच्यानंतरचं त्यांचं जर जीवन बघितलं येशूच्या मागं जात असतानाचं, And if you see their lives afterwards, after they follow Jesus, ते मागच्या जीवनाकडे कधी बघत नाही. they did not turn back to their life before. ते मागचं जीवन आता सोडून दिलेलं Their आहे, former lives, they have left it back कारण ते येशूच्या मागे because चाललेले they are आहेत. walking behind Jesus. एकानेच मागे वळून बघितलेले, Only one just looked back, यहूदा इस्करियोत, Judas Iscariot, आणि तिथंच त्याचा नाश झालेला and आहे. there he was destroyed. परंतु येशूची जी निवड आहे ती अशी खूप वेगळी आहे. But the way प्रियांनो. of choosing of Jesus is very different. तो ज्ञान्यांना शोधायला गेला नाही किंवा मोठ्या मोठ्या महालात शोधायला गेला नाही, पण तुमच्या आमच्यासारखे लोकांना शोधतो. म्हणून आम्हाला आशा आहे की येशू माझा आहे. He didn't go and search the knowledgeable people or people in the palaces, but he goes and searches people like you and me. That is why we have hope. नंतर ते पण लोक आले येशूच्या मागं, Then afterwards, all those people even came behind him. परंतु येशूची निवड करण्याची पद्धत अशी होती की त्याने तुमच्या आणि माझ्यासारखी लोक निवडली. But the way of choosing of Jesus was such that he chose people like you and me. आणि जेव्हा ते येशूच्या मागे आले, And when they came behind Jesus, त्यांनी त्यांचं जुनं जीवन सोडून they टाकलं left their former lives. त्यांच्या जीवनामध्ये बदल घडलेला Their आहे. lives were changed. आणि मग असा बदल घडला And the change was such की ते मागं बघायला तयारच नव्हते. that they were not ready to look back. जेव्हापर्यंत येशू त्यांच्या बरोबर होता, When Jesus was there with them, तो मार्गदर्शक होता. he was the leader. त्यांचं काम काय होतं? येशूने सांगितलं जा इकडे जा, ते काम कर, ते काम कर, ते करत They होते. used to listen to him and their work was just to do everything Jesus tells them. परत येऊन त्याला रिपोर्ट देत होते. And after coming back, they used to report back to him. प्रश्न केव्हा आला? When was the question raised? येशू त्यांच्यामधून काढला गेला. When after Jesus departed from them. येशूचा मृत्यू Jesus was dead. आणि मग त्याच्यानंतर ते हवालदिल झाले. And then they were discouraged after that. परंतु त्यांच्यासाठी येशूने काय केलं? But what did Jesus do for them?
1:8 वचन आपण वाचलं, प्रेषितांची कृत्ये. We read Acts 1 and 8. पवित्र आत्मा दिला He sent the Holy Spirit for them. आणि त्यांना सांगितलं, And he told them, यहुदात, शोमरोनात, पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी आहात. and in Jerusalem, Judah, and Samaria, ends of the earth, you will be my witness. आता जर आपण त्या ठिकाणी आहोत, And if we are in this place today, आपण पण त्यांच्यासारखं आपलं पाठीमागचं जीवन सोडलेलं आहे. if we have left our former lives behind, ख्रिस्ताचा जन्म, त्या तारणाऱ्याचा जन्म आमच्या अंतःकरणात झालेला if the आहे, Christ, the Savior, has born in our hearts, तर आपण पण मागं फिरून बघू नये. so we shouldn't look back for them त्या प्रकारे शेवटापर्यंत till the end. त्याची साक्षी होणार आहोत, We have to bear witness for Him. त्याची साक्षी होणार We आहोत. have to प्रियांनो, become witnesses for Him. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये परीक्षा येत असतात. In different ways, we are tested in our lives. ह्या शिष्यांचे जीवन बघा. And look at the lives of the disciples. जेव्हा पवित्र आत्मा मिळाला, सामर्थ्य मिळाले, ते थांबलेच नाही. When Holy Spirit came upon them, they got the power, and after that, they couldn't stop. अगदी सगळेजण इकडे तिकडे स्प्रेड झाले And they spread across the globe. आणि मग शेवटापर्यंत त्यांना फिरायचं होतं. Until the end of their lives, they had to spread the gospel. आणि मग छळ, उपासमार, भूक काहीही त्यांना थांबवू शकली नाही. And hunger, persecution, nothing could stop them. कितीही काही झालं की लगेच ते निघून जायचे, दुसऱ्या ठिकाणी सुवार्ता And सांगायची. whatever happens, if something bad happens, they should depart from that place, go to spread the gospel other place. ह्या सगळ्या त्रासामध्ये देखील त्यांच्या अंतःकरणामध्ये शांती होती. In all of these problems, even then they had peace in their hearts. आज आमच्यामध्ये ती शांती आहे का? Is there that peace in our hearts today? खूप लोक आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम क्रिएट And करतात. many people try to create problems in our lives. कधी कधी आपण केलं नाही ते देखील आमच्या नावावरती पावती फाडली And जाते. sometimes even we do not do something and still people say that we have done it. खूप प्रॉब्लेम जीवनामध्ये क्रिएट The करतात. people create many problems in our lives. परंतु आमच्या अंतःकरणामधली शांती कुणीच काढून घेऊ शकत But नाही. no one can take away the peace in our hearts. नेहमी हे 1:8 वचन प्रेषितांची कृत्यांचं समोर ठेवा. Always remember Acts 1 and 8. जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये तारणाऱ्याचा जन्म झालेला आहे, When the Savior is born in our hearts, आम्हाला पवित्र आत्मा दिलेला we आहे, got the Holy Spirit. तर आम्ही शेवटपर्यंत त्याची साक्षी राहणार आहोत. And till the end, we bear witness for Him. आणि येशू अशाच लोकांची निवड करतो. And God chooses such people only. आमच्यासारखीच पात्र त्याला हवी असतात. He likes vessels like us only. आता बऱ्याच वेळा विचार येतो की मेरीचीच का निवड केली त्या उदरासाठी? And sometimes we think, why was Mary chosen as a vessel? त्या योसेफाचीच का निवड केली बरं त्यासाठी? Why did Joseph was chosen for this purpose? परमेश्वराचं निवडणं हे फार वेगळं आहे प्रियांनो. And the choice of God is very different. ह्यात प्रॉफेसी काय म्हणतात, भविष्यवाणी तो पूर्ण करायच्याच आहेत. So the prophecies had to be fulfilled. आता मेरीच्या विषयी बाकीचं तिची हिस्ट्री किंवा तिची आधीची फॅमिली काय ह्याच्यामध्ये मेन्शन नाहीये. So the history of Mary or her former life is not mentioned in the Bible. परंतु तिचा जन्म देखील एक वेगळी गोष्ट आहे. But her birth is also a different story. आपल्याला हन्ना माहिती आहे. We know Hannah. हन्ना हिला खूप वर्षपर्यंत संतती नव्हती. So Hannah was barren for many years. एल्कानाला त्याला संतती होती, प्रॉब्लेम नव्हता. And Elkanah had a child and he was happy. परंतु हन्ना संतती नसल्यामुळे नेहमी अनहॅपी राहत होती. So Hannah did not have a child and that's why she was disturbed. दुःखी राहत होती. And she was sad. परंतु ती नेहमी परमेश्वराजवळ प्रार्थना करत होती की मला संतती दे. So, but she was always praying to God that give me a child. आणि म्हणून जेव्हा परमेश्वराला ती बोलती की तू मला पुत्र दिलास तर त्याला आमरण तुझा सेवक म्हणून मी देईन. So she says to God that if you give me a son, till his death I will give him to you as your servant. परमेश्वर वाट बघत असेल या शब्दाची. And so God was just waiting for Hannah to say this. परमेश्वर तिच्या ह्या कन्फेशनची वाट बघत होता. And God was waiting for Hannah to confess to God. आणि त्याच्यानंतर तिला पुत्र दिलेला आहे. And after that he gave her a son. आणि तिने काय केलं? And what did she do? त्या मुलाला लहान असतानाच त्या मंदिरामध्ये आणून सोपून दिलेलं आहे. And she dedicated the child when he was small in the church. का सोपून दिलं? Why did he give him to a temple? त्या मंदिरामध्ये तिला परमेश्वराचा त्याला सहवास क्लोजली मिळावा. So in the temple he should get the close presence of God. त्यांनी तिथं शिकावं. He should learn there. आणि सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत होऊन परमेश्वराला तिने जसं कबूल केलं होतं त्याप्रमाणे तो सेवक तयार व्हावा. So in all things he should become an expert, and like she had confessed to God, he should become a servant of God. आणि म्हणून तिला कॉमन व्यक्ती नाही मिळाला. So that is why she didn't get a common child. शास्ता
and she got a ruler, संदेष्टा a prophet. असा एक व्यक्ती तिला She मुलगा got a मिळालेला. person like that. तिला तो मुलगा मिळालेला She आहे. got the child. इथं मेरीचे जे आई वडील आहेत ना, So the parents of Mary here, ह्यांना पण संतती होत नव्हती. and they didn't have a child. खूप वर्षपर्यंत ते देवाची प्रार्थना करत होते. Until many years they were praying to God. मेरीच्या आईची बहीण आपल्याला माहिती आहे अलिशिबा. So we know Elisheba, who is the sister of Mary's mother. ह्या जखऱ्या आणि अलिशिबा यांच्याविषयी बायबलमध्ये दिलेलं आहे. And we know what Zechariah and Elisheba because it's mentioned in the Bible. ते वृद्ध झाले होते And they were very old. आणि ते देवाजवळ प्रार्थना करत होते, त्यांना संतती They नव्हती were म्हणून. praying to God for a child. आणि सेम गोष्ट तिच्या बहिणीच्या बाबतीत होती, जी मेरीची आई होती. And same thing was happening about her sister who was Mary. मेरीचे आई वडील देखील धार्मिक व्यक्ती होते And the parents of Mary were also righteous. आणि ते देवाकडे मागत होते. And they were asking God. जसं की जखऱ्याला परमेश्वराने आशीर्वादित केलं Like God blessed Zechariah आणि त्याला सांगितलं की तुला पुत्र होणार आहे and told him, you will get a son आणि त्याचं नाव योहान ठेव म्हणून. and you have to name him John. आपल्याला ती स्टोरी माहिती आहे. We know about John the Baptist. अलिशिबा देखील वृद्ध होती And Elisheba was also old. आणि तिची गर्भधारणा झालेली आहे. And she also conceived. तसंच मेरीच्या आई वडिलांना देखील वचन प्राप्त झालं होतं. In same way, the parents of Mary also received the word of God. हन्नाची जशी कन्फेशनची वाट बघितली होती, Like God waited for the confession of Hannah. तसंच परमेश्वराने ह्यांची देखील वाट बघितलेली In the आहे. same way, God waited for them. ते देखील परमेश्वराला तितकेच विश्वासू राहिले And the same, they were faithful to God in the same way. आणि परमेश्वराने त्यांना मुलगी देण्याचा एक अभिवचन दिलेलं आहे. ते बायबलमध्ये मेन्शन नाही, पण बरेच आणखी काही पुस्तकं आहेत. ही बायबल जी आहे ते कॅननायझेशन झालेले जी पुस्तकं आहेत ते ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत. And then God said to them that they will get a child. आणि मग त्यानंतर ते मेरीचा जन्म झालेला आहे. And after that, Mary was born. त्यांना एक गोष्ट माहिती होतं की हिची निवड झालेली आहे, And they knew one thing, that she was chosen. पण त्यांना माहित नव्हतं कशासाठी निवड आहे. And they didn't know for what. परमेश्वर त्याच्या योजनेप्रमाणे, त्याच्या वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी पूर्ण करत So असतो. God, according to His plans, according to His time, fulfills everything. ते परमेश्वराला विश्वास होते They're faithful to God. आणि त्यांनी देखील थोडीशी ती मोठी झाल्यानंतर मंदिरामध्ये शिक्षण घेण्यासाठी तिला ठेवलं. So after she became a little grown up, they put her into the church so that she could take the teaching. आपल्याला माहिती आहे की हन्नाच्या विषयी आपण वाचतो की तिचं लग्न झाल्यानंतर फक्त 7 वर्ष ती तिच्या पतीबरोबर होती. त्याच्यानंतर ती मंदिरामध्ये सेवा करत होती, उपवास आणि प्रार्थना करणं, आणि त्यानंतर ती 84 वर्षाची झाली असं त्या ठिकाणी नमूद केलेलं So we आहे. know about Hannah. She was 7 years with her husband. After that, she was dedicated in the church, fasting and praying and serving in the church. अशा सेवा करणाऱ्या स्त्रिया काही तिथे असायच्या. And we saw some women who served. समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रिया तिथं काही असायच्या. And there were women who lived a dedicated life to God. काही मुली समर्पित जीवन जगणाऱ्या असायच्या. Some girls were there who lived a dedicated life to God. त्यांना बायबलचं शिक्षण दिलं जायचं And Bible was taught to them. आणि त्यांना सेवा करायचं शिकवलं जायचं. And they were taught service there. अशा प्रकारे तिला देखील त्या ठिकाणी ठेवलं In होतं. the same way, Mary was put in that temple. परंतु ह्यांना माहित नव्हतं की नक्की हिच्याकडून परमेश्वराची अपेक्षा काय So आहे. her parents didn't know what God expected from her. परंतु त्यांचं अंतःकरण पहा. But see their hearts. परमेश्वराने सांगितलं, So God told them, त्यांनी ते ऐकलं they heard it, आणि त्याच्याप्रमाणे ते करू लागले. and accordingly they did that. हन्नाला परमेश्वराने आशीर्वादित केलं. Hannah was blessed by God, वचनाची पूर्ती व्हावी म्हणून तिने आपल्या पुत्राला तिथं आणून ठेवलं and to fulfill her promise, she gave her son in the temple. आणि जे सेवेचं वचन होतं परमेश्वराने त्याप्रमाणे पूर्ण केलेलं आहे. And so, according to the word that was from God, for the service of God, it was fulfilled. आणि मेरीच्या बाबतीत जेव्हा वेळ आली त्यावेळेस देवदूताला तिच्याकडे पाठवलेलं आहे. So, for Mary, when the time had come, the angel was sent to her. आणि तिला त्या सांगितलेल्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की पवित्र आत्मा तुझवरती येईल, तू गर्भवती होशील आणि तू पुत्र प्रसवशील, त्याचं नाव तू येशू ठेव. And the angel said to her that you will conceive, you will bring forth a son, and you will name him Jesus. आपल्याला माहिती आहे की कुमारीच्या उदरी, त्या मेरीच्या उदरी येशूचा जन्म झालेला And आहे. we all know that Jesus was born of Mary. पण तिचीच का निवड केली? But why was Mary only chosen? हे असे जीवन आहे त्यांचे प्रियांनो. Because this was the life of Mary. परमेश्वराला विश्वासू राहणारे जीवन, The life was of being faithful to God. धार्मिकतेचं जीवन जगणारी लोक आहेत ही. People who lived a righteous life. योसेफाचंच का मरियेबरोबर वाग्दान झालं? So why was Joseph only engaged to Mary? दाविदाच्या वंशातला आहे, He was from the bloodline of David. परंतु
त्याच्याविषयी देखील आपण जर अभ्यास केला So if we study about him, तर तो देखील एक चांगला व्यक्ती आहे. he was a good person. मत्तेकृत शुभवर्तमानाचा पहिला अध्यायामधली काही वचनं आपण वाचू. योसेफाविषयी लिहिलंय तिथं. 18 पासून वचन वाचू, ते पूर्णच वाचूयात. येशू ख्रिस्ताचा जन्म. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली अशी दिसण्यात आली. तिचा नवरा योसेफ धार्मिक असून तिचा उघड अपमान करावयाची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निश्चय केला. तो त्या गोष्टींच्या विचारात आहे. तो पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करायला भिवू नको, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील. हे Problems in that work. परंतु जेव्हा आम्ही ते पूर्ण करतो But when we complete that work, त्यावेळेस मात्र आमचे रिवॉर्ड्स असतात. that time we get our rewards. आम्हाला हे प्रोजेक्ट देतो परमेश्वरकडनं, आमचं अंतःकरण तो पाहतो. So God gives us some task because He sees our hearts. आणि मग त्याच पद्धतीने ह्यांनी जशा कठीण परिस्थितीमध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण नेलेला आहे. So likewise, like these people completed the project in a difficult situation. आम्हाला देखील दिलेले काही टास्क किंवा प्रोजेक्ट्स आहेत. So we need to complete the task given to us in all situations. आणि ते आम्हाला पूर्ण करायचे. And we have to fulfill those tasks. परिस्थिती काही असो. Let whatever the situation be. अजून एक मिसअंडरस्टँडिंग ह्या दोघांच्या बाबतीत होतं. And one more thing, misconception about these both. त्याच्यामुळे वेगवेगळे पंथ तयार झालेले आहेत. Because of these both, many sects have been created. परंतु लक्षात ठेवा, मेरी आणि योसेफ कधीही येशूच्या कामाच्या मध्ये आलेले नाहीत. But remember one thing, that Mary and Joseph never came in between the work of Jesus. जसा तुमचा आणि माझा तारणारा येशू आहे, Like the savior for you and me, Jesus. अनेकांचा तारणारा येशू आहे, Like the savior of everyone is Jesus. तसंच मेरी आणि योसेफ या दोघांचा तारणारा येशू आहे. In the same way, the savior of Mary and Joseph is also Jesus. ते कधीही येशूच्या कामाच्या मध्ये आले नाहीत. They never came across the work of Jesus. किंवा आम्ही ह्याच्यामध्ये कोणीतरी आहोत हे सांगायला ते कधी आले And नाहीत. they never came in between saying that we are also a part of the work of Jesus. हे लोकांच्या मनामधल्या गोष्टी असतात. And that is the things people have there in their hearts. मेरी जे काय म्हणते आपण ते वचनातून बघू. And let us say what Mary says. लुकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 46 आणि 47 वचन. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा, त्याचमुळे माझा आत्मा उल्हासला आहे. And Mary said, my soul magnifies the Lord, and my spirit has rejoiced in God my Savior. मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानितो. And Mary says, my soul magnifies the Lord. ती म्हटली का माझ्या मुलाला थोर मानितो? Does she say that I consider my child great? माझ्या बाळाला थोर मानितो? And does she say that I consider my baby great? माझा जीव प्रभूला थोर मानितो. And my soul magnifies the Lord. आणि देव जो माझा तारणारा, त्याचमुळे माझा आत्मा उल्हासला आहे. And my spirit has rejoiced in God my Savior. हे मरियेचं स्तुती गाणं आहे. And that is the praise song of Mary. आणि त्यामध्ये ती त्याला तारणारा म्हणत आहे. And there she is mentioning him as the Savior. जसा तुमचा आणि माझा तारणारा येशू आहे, Like your and my Savior is Jesus. तसंच योसेफ आणि मेरी यांचा तारणारा देखील येशू आहे. जसे आपल्याला एक वेगवेगळे प्रोजेक्ट दिलेले असतात, तसं अतिशय कठीण प्रोजेक्ट त्यांना प्राप्त झाला होता. In the same way, your and my Savior is Jesus, and likewise we have got some project. A difficult task was given to them. 48 वचन पण वाचते, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्य अवस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. For he has regarded lowly the state of his maidservant. For behold, henceforth all generation will call me blessed. तिची दैन्य अवस्था And her lowly state. प्रत्येक प्रश्नामधून ती गेलेली आहे. And she went through all difficult times.
लहानपणापासून तिला माहित होतं की तिच्या जीवनाची निवड झालेली आहे. And from childhood she know that she was the chosen one. कशासाठी झाली ते माहित She नव्हतं, didn't know for what. परंतु तिचं वाग्दान होत आहे. But then she was getting engaged तिला वाटलं होतं की मी अशीच सेवेसाठी समर्पित जीवन जगणार आहे. and she thought I'll live just a life dedicated for the service of God. परंतु जेव्हा देवदूताने सांगितलं, But then when angel told her, तिला परफेक्ट काय प्लॅन आहे देवाचा तो समजलेला आहे. she knew the perfect plan of God. आणि म्हणून ती म्हणते, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्य अवस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. For his regarded lowly is the state of his maid servant, for behold, henceforth all generations will call me blessed. कारण त्या उदराची परमेश्वराने येशूसाठी नियुक्ती केली होती, म्हणून ती धन्य आहे. Because that womb was chosen by God for Jesus, and that's why she was blessed. येशूला ह्या भूतलावरती आणण्यासाठी आणि त्याचं संगोपन करण्यासाठी ह्या माता पित्यांची, योसेफ आणि मेरीची नेमणूक केली होती, म्हणून ते आहेत. So to bring forth Jesus into this world, to raise him up, these two, father and mother, Joseph and Mary, were chosen. या प्रकारे जीवन असतं प्रियांनो. And the life was in such a way. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला काही ना काही काम देऊन पाठवतो. And Lord gives some or the other task to each one of us and sends us onto this earth. स्पेशली ज्यांच्या अंतःकरणामध्ये तारणाऱ्याचा जन्म झालेला आहे. Especially for those in whose heart the Savior has been born. आणि मग प्रेषितांची कृत्ये 1:8 प्रमाणे, And Acts 1:8. जेव्हा आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होतो तेव्हा आम्ही त्याची साक्षी शेवटापर्यंत होतो. When we get the Holy Spirit, we become witness of Him till the very end. आमचं जीवन आमचं राहत नाही, तर त्या कामासाठी आम्ही समर्पित झालेलो असतो. Our life does not belong to us, but we are dedicated for that work. आणि आम्हाला ते करायचं असतं. And we have to fulfill it. शिष्यांच्या जीवनामध्ये जितक्या समस्या शेवटापर्यंत जाण्यासाठी आल्या, तितक्या तर निश्चित आपल्या जीवनामध्ये येत नाही. So how many the problems came in the lives of the disciples till the very end of their lives, those problems surely won't come into our lives. त्यांचं मरण देखील एकेकाचं बघा. And look at the death of each one of them. फक्त एक योहान हाच फक्त जरा नॅचरल डेथ नाही आहे. Only one, who was John, he had a natural death. परंतु प्रत्येकाचा मृत्यू जर तुम्ही बघितला तर हे कसे काम करत होते, कारण त्यांना माहित होतं की आता येशूने त्यांना सांगितलं पवित्र आत्मा दिलेला आहे आणि आता तुम्ही शेवटापर्यंत माझे साक्षी आहात. And they were working in such a way, if you look at their life, that God has given them, because they were striving hard, because God gave them the Holy Spirit, and they had to work till the very end. आज आमच्यासाठी देखील वचन आहे. And today this word is for us as well. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. A Savior is born unto you in the city of David, and He is Christ the Lord. हे आठवड्याचं वचन आहे. And this is the verse of the week. आता आपल्या अंतःकरणात तर तारणाऱ्याचा जन्म झालेला आहे. And the Savior is born in our hearts already. आता हे वचन कसं घ्यायचं आहे? So how do we accept this word now? अनेक हरवलेले लोक आहेत. There are many people who are lost. आणि त्यांच्यापर्यंत हे वचन गेलं पाहिजे. And till them this word needs to be reached. ज्या दिवशी त्यांना हे तुम्ही वचन सांगाल, And when you tell this word to them, त्यांच्यासाठी तो आज असणार आहे. that is there today. त्यांच्या अंतःकरणामध्ये जेव्हा ख्रिस्ताचा जन्म होईल, When Christ will be born in their hearts, त्यांच्यासाठी तो आज असणार आहे. that day would be the first day or today. त्या दिवशी त्यांचं जीवन बदलणार On आहे. that day their lives would change. आणि हे वचन आज आपल्या सर्वांसाठी आहे. And this verse is there for all of us today. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचा ऑलरेडी जन्म झालेला आहे, And in people in whose hearts Christ has already been born, त्यांनी हे वचन इतरांना सांगायचं they आहे. have to tell this verse to others. प्रियांनो, येशूची इच्छा आहे की बहुतांचं तारण सर्वांचंच व्हावं. And beloved, it's the will of Christ that everyone should be saved. ही इच्छा तो पूर्ण होणारच आहे. And this will is going to get fulfilled for sure. कारण आता आपण पाहतो की खूप थोडके लोक आहेत की जे येशू मागे चालतात. Because today we see that there are very few people who walk behind Jesus. अगदी थोडके, काही टक्केवारी पण देतात. And some people give a percentage. परंतु त्या टक्केवारीचं विशेष समजू नका. Because do not consider that proportion. कारण असे अनेक लोक आहेत की त्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, परंतु ह्या टक्केवारीमध्ये ते काही गणलेले गेले नाहीये. So there are many people in whose hearts Christ has been born, but then they are not counted in this proportion. म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आजही ख्रिस्ती आहेत. So there are many Christians in a large scale even today. ख्रिस्ती म्हणजे मी धर्माने ख्रिस्ती म्हणत नाहीये. So I'm not talking about the religion Christianity. त्या मार्गाकडे चालणारे ख्रिस्ती, People who walk on that way.
तो येशू जो मार्ग आहे तो स्वीकारलेले ख्रिस्ती, People who have accepted Jesus, who is the way. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे ते ख्रिस्ती. And the people who have Christ born again in their hearts. एक सुंदर मेसेज मी आता एवढ्यामध्ये ऐकला किंवा वाचला म्हणायचं, I've heard a beautiful message recently. की पूर्वी ख्रिस्ती हे नाव नव्हतं Earlier Christians there was no name such as Christians. आणि ह्या येशूच्या शिष्यांना ते म्हणायचे की मार्गाने जाणारे लोक. And to people of Christ, they used to say that the people who used to go by the way. खूप सुंदर शब्द आहे तो, मार्गाने जाणारे लोक. And it is a beautiful word, the people who go by the way. कारण त्यांना माहित होतं हे ज्या मार्गाने चाललेले आहे तो मार्ग स्वर्गाकडे चाललेला आहे. Because they already know the way that they were going, that way goes to heaven. सगळ्यांना माहितीचं वचन आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे असं येशू म्हणतो. Everyone knows this verse that Jesus says, I am the way, truth and the life. म्हणून हे मार्गाने चाललेले लोक. So that is why there are people who go by the way. आणि त्या पद्धतीने अनेक लोक आहेत प्रियांनो. And there are many people in this way. त्यांनी आपल्या सर्टिफिकेट वरती नाही लिहिलेलं, They don't have the certificates of Christianity. परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचा जन्म, तारणाऱ्याचा जन्म झालेला आहे. But in their hearts, the Savior has been born again. The Christ has been born again. असं म्हणतात की जेव्हा येशू घेऊन जायला येईल, आपण जे रॅप्चर म्हणतो किंवा त्याचं दुसरं येणं म्हणतो, So when the second coming of Christ and the time of rapture, त्याच्या अगोदर एक मोठं रिवायवल होणार आहे. there would be a big revival on the earth. संजीवन खूप मोठं येणार A आहे. big revival would come on the earth. आता आपल्याला वाटतं की खूप थोडके लोक आहेत Today we feel that there are very few people. आणि तेवढेच लोक उचलले जाणार आहेत. Only these people will be lifted up to heaven. नाही, येशू जेव्हा येईल When Jesus would come again, त्याच्या अगोदर एक मोठं संजीवन होणार a big आहे revival will come upon earth. आणि अनेक लोक येशूचा स्वीकार करणारे And त्यावेळेस countless असतील. people would receive Christ and accept Him. खरोखर ते लोक खूप भाग्यवान. And they were very lucky people. येशूचा स्वीकार केला They'll just accept Him आणि लगेच वरती and घेतले then गेले. they'll be taken up to heaven. परंतु प्रियांनो, आता जे लोक आहेत त्यांनी त्याची वाट बघण्याची गरज नाहीये. But beloved, the people who are there today, they don't have to wait for that time. ती घटका केव्हा येईल आपल्याला माहिती We नाही. don't know when that time would come. तोपर्यंत ही पिढी राहील की नाही ते माहिती We नाही. don't know if this generation will last till then. म्हणून प्रत्येकाने ही काळजी घेतली पाहिजे की अनेकांप्रत जाऊन त्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचा जन्म व्हावा आणि हे वचन पूर्ण व्हावं यासाठी आपण काळजी घ्यावी. So everyone should be careful that we go to people and in all their hearts Christ should be born and this word should be engraved. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला A आहे. Savior is born unto you in the city of David. इथं बसलेले म्हणतात माझा तारणारा, माझा प्रभू आला आहे. People sitting here saying, my Savior, my Lord has come into this world. परंतु अजून अनेक जण आहेत की ते हे वाक्य बोलू शकत नाही. But there are many people in the world today, they cannot say these words. ह्या नाताळाचं आपल्यासाठी ह्या प्रोजेक्ट असू द्या. And let this be a task for us this Christmas. ज्यांच्यापर्यंत अजून येशू गेला नाही, People who have not heard about Christ yet, जे अजून हरवलेले आहेत, people are lost yet. त्यांच्यापर्यंत हा तारणारा त्यांच्या अंतःकरणात कसा जन्म घेईल हे आपण बघायचं आहे. So we have to see to it how the Savior would be born into their hearts. परमेश्वर आपल्याला यासाठी कृपा पुरेल. And may God give you the grace to fulfill this. पहिल्यांदा परमेश्वर आपल्या अंतःकरणातले विचार बघतो की हे किती तयार आहेत. So firstly, God sees your heart, sees your thoughts, that how ready you are for this work. आणि मग पूर्ण करण्यासाठी तो आम्हाला कृपा And पुरवतो. after that, He gives us His grace to fulfill आम्हा this. प्रत्येकाला ही कृपा पुरवण्यासाठी तो समर्थ आहे. तो आम्हा प्रत्येकाकडे पाहत आहे. He is able to give us His grace for all of this, and He looks at all of us. निश्चित तो आम्हाला ती कृपा And पुरवेल. surely He'll give His grace upon us. यावेळी क्वायर पुढे येईल आणि आपण आपल्या जागेवर उठून उभी राहूया.